नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 7वी स्कॉलरशिप 2026 साठी 25 महत्त्वाचे MCQs। प्रत्येक प्रश्नानंतर तुम्हाला 3 सेकंद आहेत, तुम्ही तुमचं उत्तर गेस करू शकता, त्याच्यानंतर मी तुम्हाला उत्तर सांगेन। चला तर मग सुरू करूयात। आजचा पहिला प्रश्न, पृथ्वीला निळा ग्रह असे कोणत्या कारणामुळे म्हणतात? पर्याय आहेत आकाश निळे आहे, पाण्याचे प्रमाण जास्त आहे, हवा निळी आहे, सूर्य निळा आहे। तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, पाण्याचे प्रमाण जास्त आहे। पृथ्वीवर सुमारे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे। प्रश्न क्रमांक 2, हवेतील सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आढळतो? पर्याय आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन। याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, नायट्रोजन। हवेचा सुमारे 78% भाग हा नायट्रोजनचा असतो। प्रश्न क्रमांक 3, वनस्पतींमध्ये अन्न तयार होण्याची प्रक्रिया कोणती आहे? पर्याय आहेत श्वसन, प्रकाश संश्लेषण, पचन, बाष्पीभवन। बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, प्रकाश संश्लेषण। वनस्पती सूर्यप्रकाश वापरून अन्न तयार करतात, यालाच आपण प्रकाश संश्लेषण प्रक्रिया असे म्हणतो। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता आहे? पर्याय आहेत हृदय, मेंदू, मूत्रपिंड, फुफ्फुसे। याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, मूत्रपिंड। मूत्रपिंड आपल्या शरीरातील अपायकारक द्रव्य हे बाहेर काढतं। प्रश्न क्रमांक 5, पाण्याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणते आहे? पर्याय आहेत CO2, H2O, O2, NaCl। बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, H2O। 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन पासून पाणी बनते, म्हणून त्याचं बरोबर उत्तर आहे H2O। आत्तापर्यंत 5 प्रश्न झालेत आणि तुमचे 5 मधले किती उत्तर बरोबर आलेत पाहताय का तुम्ही? चला मग पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता अवयव शरीरातील सर्वात मोठा आहे? पर्याय असणार आहेत हृदय, मेंदू, त्वचा, यकृत। बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, त्वचा। प्रश्न क्रमांक 7 आहे, रक्ताचा लाल रंग कोणत्या घटकामुळे असतो? पर्याय आहेत पाणी, हिमोग्लोबिन, ऑक्सिजन, नायट्रोजन। बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, हिमोग्लोबिन। हिमोग्लोबिनमुळे रक्त लाल दिसते। चला तर मग आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता वायू श्वसनासाठी आवश्यक आहे? पर्याय आहेत नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन। बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, ऑक्सिजन। सजीवांना श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते। चला तर मग प्रश्न क्रमांक 9 पाहूयात। पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती दिवस लागतात? पर्याय आहेत 30, 100, 365, 200। बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, 365। पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस म्हणजेच 1 वर्ष लागतो। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता आहे? पर्याय आहेत सोने, लोखंड, हिरा, चांदी। बरोबर, याचं बरोबर उत्तर असणार आहे हिरा। काही लोकांनी बरोबर उत्तर गेस केलंच असेल। आतापर्यंत किती प्रश्नांची उत्तरं तुमची बरोबर आली कमेंटमध्ये नक्की लिहा। चला तर मग पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो। प्रश्न 11, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? पर्याय आहेत चिमणी, मोर, कावळा, कबूतर। बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, मोर। मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे। प्रश्न क्रमांक 12, आवाज कोणत्या माध्यमातून प्रवास करतो? पर्याय आहेत रिक्त जागा, पाणी, हवा, वरील सर्व। बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व। आवाज घन, द्रव आणि वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करते। चला तर मग पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 13, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? पर्याय आहेत सूर्य, चंद्र, मंगळ, शुक्र। तुम्हाला 3 सेकंद आहेत। बरोबर, ह्याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, चंद्र। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात। सूर्य हा कसा तारा आहे? पर्याय आहेत थंड, गरम, लहान, निळा।
बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. सूर्य हा खूप उष्ण आहे आणि तो प्रकाश व उष्णता देतो. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. प्रकाशाचा वेग किती आहे? पर्याय आहेत 3 लाख किमी सेकंद, 1 लाख किमी सेकंद, 5 लाख किमी सेकंद आणि 10 लाख किमी सेकंद. याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 3 लाख किमी सेकंद. प्रकाश हा 3 लाख किमी सेकंद या अतिशय वेगाने प्रवास करतो. प्रश्न क्रमांक 16 असणार आहे. खालीलपैकी सूर्याजवळचा ग्रह कोणता आहे? पर्याय आहेत पृथ्वी, मंगळ, बुध, गुरु. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, बुध. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 17 असणार आहे. खालीलपैकी कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? पर्याय आहेत शुक्र, मंगळ, गुरु, शनी. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, मंगळ. प्रश्न क्रमांक 18 आहे. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? पर्याय आहेत 100, 206, 300, 150. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 206. प्रौढ माणसाच्या शरीरात 206 हाडे असतात. प्रश्न 19 पाहूयात. खालीलपैकी पाणी कोणत्या तापमानाला गोठते? पर्याय आहेत 0 अंश सेल्सिअस, 50 अंश सेल्सिअस, 100 अंश सेल्सिअस, 10 अंश सेल्सिअस. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 0 अंश सेल्सिअस. 0 अंश सेल्सिअसला पाणी बर्फ बनते. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. पाणी खालीलपैकी कोणत्या तापमानाला उकळते? पर्याय आहेत 50 अंश सेल्सिअस, 100 अंश सेल्सिअस, 200 अंश सेल्सिअस, 0 अंश सेल्सिअस. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 100 अंश सेल्सिअस. 100 अंश सेल्सिअसला पाणी उकळते आणि वाफ बनते. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. वनस्पती सकाळी कोणता वायू घेतात? पर्याय आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन. गुड. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, कार्बन डायऑक्साईड. प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड हा वनस्पती घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. प्रश्न क्रमांक 22 आहे. वनस्पती सकाळी कोणता वायू सोडतात? याच्या मागचाच क्वेश्चन होता, त्याच्यामध्येच मी एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर उत्तर तुम्हाला कळालंच असेल. पर्याय आहेत कार्बन डायऑक्साईड, CO2, ऑक्सिजन, O2, N2, नायट्रोजन, H2, हायड्रोजन. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, ऑक्सिजन. चला तर मग प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. खालीलपैकी प्रकाशाचा स्रोत कोणता आहे? पर्याय आहेत चंद्र, सूर्य, पृथ्वी, तारा. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, सूर्य. सूर्य हा प्रकाश देतो. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी आवाज रिक्त जागेत का जात नाही? पर्याय आहेत हवा नसते, पाणी नसते, प्रकाश नसतो, उष्णता नसते. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, आवाजासाठी माध्यम आवश्यक असते म्हणून रिक्त जागी आवाज जात नाही, कारण तिथे हवा नसते. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. खालीलपैकी कोणता प्राणी उडू शकतो? पर्याय आहेत कुत्रा, मांजर, पक्षी, गाय. उत्तर असणार आहे, तुम्हाला सर्वांनाच हे उत्तर माहिती आहे, पर्याय क्रमांक 3, पक्षी. तर आजचे 25 प्रश्न इथे संपले आहेत. तुमची किती उत्तरं बरोबर आली ते कमेंटमध्ये नक्की लिहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा पाठ नक्की बघा. आपण अजून 25 महत्त्वाचे प्रश्न तुमची तयारी पूर्ण करण्यासाठी घेऊन येणार आहोत. धन्यवाद.